तर राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलाय। अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। कांद्याचे भाव कमी झालेले आहेत। डिसेंबरच्या अधिवेशनात देखील कापसासंदर्भात सोयाबीन संदर्भात हायकोर्टानं निर्णय दिला की तुम्ही केंद्र वाढवा। ही सरकारची या ठिकाणी त्या बाबतीत सकारात्मकता दिसत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत। आता अवकाळीचा दणका पुन्हा मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात बसलेला आहे। तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि प्राथमिक मदत ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। मला वाटतं गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या असलेल्या या अडचणीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा कधी अतिवृष्टी कधी अवकाळी पाऊस अशा पद्धतीने प्रथम अडचणीत आलेला दिसून आलेला आहे। माझी विनंती आहे आज सभागृहामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारला भाग पाडू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो।